सातपूरच्या कामगार नगर भागात बुधवारी मध्यरात्री दहशत माजवण्यासाठी 8 वाहनांच्या काचा फोडणाऱ्या तिघांना अवघ्या 4 तासातच सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतले। कामगार नगरमध्ये ही घटना घडताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सोनवणे यांनी तातडीने पोलीस चक्रे फिरवली। नाशिक रोड, अंबड, इंदिरानगर या पोलीस ठाण्यांच्या वेगवेगळ्या 3 पथकांची निर्मिती करण्यात आली। त्यांच्यासोबत सहाय्यक निरीक्षक ए.के. पवार, मंगेश मजगर, उपनिरीक्षक कर्हे चव्हाण यांना संशयितांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। या पथकाने अवघ्या 4 तासातच गल्लीत दादागिरी करणाऱ्या सचिन उर्फ बंगाली कालिकर, मंगेश चंद्रकांत वाघ तसेच नितीन मोहन बदाते यांच्या मुसक्या आवळल्या। या बाबतीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सोनवणे यांनी अधिक माहिती नाशिक सिटी न्यूजशी बोलताना दिली। काल कामगार नगर परिसर पार्वती चौक भागात 8 गाड्यांच्या काचा तोडण्यात आल्या होत्या रात्रीच्या वेळी आणि सुरुवातीला चौघांमधला वाद होता। 2 चौघजण दारू पिलेले होते असा एक कॉल आला होता रात्री 8:30च्या दरम्यान। त्यावेळेला आमचे अधिकारी कर्मचारी गेलेले होते त्या ठिकाणी आणि ते काही मिळून आले नाही, ते मध्यद्वंद लोक। पण त्यानंतर त्यावेळेला काही इथं तोडफोड झालेली नव्हती। त्यानंतर काही वेळानंतर 12:30च्या दरम्यान रात्री तिथं तोडफोड झाल्याचा आवाज काही स्थायिक लोकांनी ऐकला आणि ते काही बाहेर आले नाही भीतीपुढे। त्यानंतर सकाळी 7:30ला काल सकाळी 7:30ला याबद्दल कळलं पोलीस स्टेशनला। त्या ठिकाणी आम्ही गेलो, सर्व वरिष्ठ अधिकारी, आम्ही स्वतः, बाकी काही अंमलदार अधिकारी आणि 4 ते 5 तासात ज्या लोकांनी हे नुकसान घडवून आणलं त्यांना अटक करण्यात आलेली आहे। 3 लोक आहेत, बाकीचे लोक अटक करण्याची कारवाई सुरू आहे। नागरिकांनी यापुढे न घाबरता पोलिसांना माहिती देण्यास पुढे यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। पोलीस या प्रकरणातील आणखी काही फरारी गुंडांचा शोध घेत आहेत। नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे, सातपूर।